रामकृष्ण हरी. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आपली प्रेयसी अंजना ही आपल्या गावी माडी गावी आली आहे असे तेजस काळे याला समजले आणि तो आपली स्विफ्ट कार घेऊन तिच्या घरी गेला. अपेक्षेप्रमाणे ती घरी एकटीच होती. त्याच्या येण्याने अंजना घाबरली आणि मोबाईल घेऊन उगाच त्याच्याकडे कानाडोळा करण्याचा प्रयत्न करू लागली. तिचे हे वागणे पाहून तेजसला काय समजायचे तो समजला आणि रागाने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला आणि तो परत घरी निघाला. परतीच्या प्रवासात आपल्या प्रेयसीला पाठवलेले मेसेज त्याने वाचले आणि त्याचे डोकेच फिरले. अवघ्या 19 वर्षाच्या तेजसने पुढे काय करायचे ते ठरवले आणि त्याने ते केलेच. एक प्रेयसी आणि तिचे 2 प्रियकर अशा त्रिकोणामध्ये एकाचा खून झाला हे काय वेगळे सांगायला नको. त्याचीच गोष्ट आज आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये राशींच्या कानगुडेवाडी येथे राहणारा तेजस संजय काळे वय वर्ष 19 याचे राशीन येथे शॉकऑब्सरचे गॅरेज आहे. त्याच्या घरात आई वडील मोठी बहीण असा परिवार आहे. घरातील मोठ्या बहिणीच्या लग्नाविषयी बोलणी सुरू होती. तिच्या लग्नानंतरच तेजसचे लग्न होणार होते. तेजस याचा नाना उर्फ संजय शंकर जाधव वय वर्ष 28 नावाचा मित्र आहे. त्याचे राशीन येथे गॅरेज आहे. तेजस आणि नाना हे दोघेही फिटर लाईनमध्ये असल्यामुळे त्यांची खूप चांगली मैत्री आहे. दरम्यान दोघांनी 2-3 महिन्यापूर्वी दोघांमध्ये धंद्यासाठी एक आयशर टेम्पो खरेदी केला होता. तेजस आणि नाना हे दोघेही फिटर लाईनमध्ये असल्याने त्यांची आर्थिक स्थिती व्यवस्थित होती. 1 वर्षापूर्वी तेजसचा एक मित्राने आळंदी येथे एका मुलीशी लग्न झाले होते. या लग्नासाठी तेजस आवर्जून गेला होता. त्या लग्न समारंभात एक तरुणी करवली म्हणून इकडे तिकडे मिरवत होती. तिचे नाव होते अंजना. अंजनाला पाहताच तेजसच्या हृदयाची तार छेडली गेली आणि त्याने तिची ओळख करून घेतली. चेष्टा मस्करी करत करत ते दोघे एकमेकांच्या चांगले जवळ आले. दोघांनीही एकमेकांचे फोन नंबर्स घेतले. दुसऱ्या दिवसापासून त्या दोघांमध्ये कॉलिंग चॅटिंग सुरू झाली. त्यातूनच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. जवळजवळ 1 वर्ष ते दोघे प्रेमात होते. अंजना ही पुणे येथे राहणारी. तिला भेटण्यासाठी तेजस हा अधूनमधून पुण्यालाही जात असे. या भेटीगाठीत तेजसने अंजनाला एक चांगला फोनही घेऊन दिला. इतकेच नव्हे तर तो तिला पैसेही देत असे. आता या दोघांनी लग्न करायचे ठरवले होते. परंतु तेजसच्या घरच्यांना या लग्नाला विरोध होता. घरात मोठी बहीण आहे, तिचे लग्न व्हायचे होते. तेजसने तसे लग्नाचे वयही झाले नव्हते. तरी अंजना तेजसचे लग्न करायचे असे ठरवले. त्यांनी आळंदी येथे जाऊन लग्न करायचे असे ठरवले. त्याप्रमाणे काही मैत्रिणी घेऊन अंजना आणि तेजस लग्नासाठी आळंदी येथे गेले. पण तेजसचे वय कमी असल्याने त्यांना लग्न करता आले नाही. पण त्यांनी तेथे साखरपुडा मात्र उरकून घेतला. साखरपुड्यानंतर तेजसने अंजनाला राशीनजवळील कानगुडेवाडी येथे आपल्या घरी घेऊन आला. तेजस आणि अंजना हे दोघे पती पत्नीप्रमाणे राहू लागले. पण घरचे लोक तेजसवर नाराज होते, कारण त्याच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले नव्हते. तेजस आणि अंजना हे बिना लग्नाचे एकत्र राहत असल्याने लोक आपल्याला नावे ठेवतात. त्यामुळे तुमचे दिवाळीनंतर लग्न लावून देतो, तोपर्यंत अंजना तिच्या घरी नसरापूर येथे राहू दे असे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे तेजसने अंजनाला नसरापूर येथे तिच्या आईवडिलांच्या घरी नेऊन सोडून दिले. अंजना आईवडिलांच्या घरी गेल्यानंतर ते दोघे फोनवरून एकमेकांशी संपर्क करू लागले. दरम्यान या दोघांमध्ये काही कारणावरून वाद होऊ लागले. त्यातूनच अबोला वाढू लागला. तेजस आणि अंजना यांच्या साखरपुड्याच्या वेळी त्यांच्यासोबत असलेला त्यांचा एक मित्र नाना जाधव याला अंजना आणि तेजस यांच्यामध्ये बेबनाव झाल्याचे समजले. याचा गैरफायदा घेण्याचे नानाने ठरवले.
त्याने अंजनाशी संपर्क करणे सुरू केले. ही एक प्रकारे गद्दारीच होती. लग्नाच्या बाजारात सध्या मुली मिळत नसल्याने असे प्रकार वाढू लागले आहेत. नानानेही तेच केले. नाना आता अंजनाशी फोनवर बोलू लागला. त्याने तेजसविषयी तिचे कान भरणे सुरू केले आणि आपली जागा तिच्या हृदयात निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यातून अंजना आता नानावर प्रेम करू लागली. अंजना ही पुण्यात राहत असल्याने नाना कामाच्या निमित्ताने तिला भेटू लागला. कात्रजमध्ये तिच्या समेत फिरू लागला. या गोष्टीची कल्पना तेजसला नव्हती. दरम्यानच्या काळात तेजसने अंजनाशी संपर्क करायचा खूप प्रयत्न केला, मात्र तिच्याकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. अंजना आपली राहिली नाही असा त्याचा संशय निर्माण झाला. मंगळवार दिनांक 28 ऑक्टोबर 2025 अंजना ही तिच्या सोलापूर जिल्ह्यातील मार्डी या गावी यात्रेकरिता गेली असल्याचे तेजस काळेला समजले. त्याची खात्री झाली की अंजनाला कोणतीही कल्पना न देता, काही न सांगता तेजस त्याचा स्विफ्ट कारने अचानक मार्डी येथे जाण्यासाठी निघाला. काही तासातच तेजस मार्डी गावी अंजनाच्या घरी पोहोचला. त्यावेळी अंजना तिच्या घरी एकटीच होती. तिचे आई वडील, भाऊ बहीण हे तुळजापूर येथे गेले होते. तेजसला अचानक दारात बघून अंजनाने नजर फिरवली. ती तशी खूप घाबरली होती. त्याच दरम्यान तिने तिच्या मोबाईलमधील नाना जाधवला पाठवलेले व त्याच्याकडून आलेले मेसेज डिलीट करण्याचा प्रयत्न केला, पण तेजसने तिच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला आणि तो परतीच्या प्रवासाला निघाला. दरम्यान त्याने अंजनाच्या मोबाईलमधील मेसेज बघितले असता त्याला धक्का बसला. अंजना व नाना जाधव यांच्यात झालेले कॉल रेकॉर्डिंग त्याने ऐकले. त्यात अंजना नानाला फिरायला तसेच भेटायला ये असे म्हटल्याचे, तसेच नाना तिला भेटायला पुणे येथे तिच्या घरी गेल्याचे संपूर्ण रेकॉर्डिंग तेजसने ऐकले. त्यामुळे तेजसला नाना जाधवचा खूप राग आला होता. त्याने दोस्तीमधील गद्दारी केल्याने तो चिडला. तेजस निघून गेल्यानंतर अंजना जास्त घाबरली होती. त्या दिवशी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अंजनाच्या घरचे यात्रेवरून परत घरी आल्यानंतर तिने तिच्या घरच्यांना तेजस घरी येऊन गेल्याचे सांगितले. तसेच त्याने तिच्या मोबाईलही नेल्याचे सांगितले. यावरूनच अंजनाच्या वतीने तिच्या आईने तेजसला फोन लावला आणि जाब विचारला. त्यावेळी त्याने सांगितले की नाना माझ्यासोबत घाण वागला आहे. अंजनाने मला धोका दिला आहे. अंजना व नाना पुण्यात कात्रजला फिरायला गेले होते. त्यांचे कॉल रेकॉर्डिंग सापडले आहे. एवढे बोलून त्या दोघांमध्ये संभाषण संपले. तेजस प्रवासात असताना हा फोन आला होता. त्याला राशीनला येता येता 7:30 वाजले. आपल्या प्रेमात आडवे येणाऱ्या नानाला खाऊ की गिळू असे त्याला झाले होते. संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास तेजस राशीन येथे पोचल्यानंतर नानाने तेजसला फोन केला. कदाचित अंजनाने तेजस प्रवासात असतानाच नानाला तेजसचे मोबाईल हिसकावून नेल्याचे आणि त्यातील रेकॉर्डिंग बघितल्याचे सांगितले असावे. म्हणून हा नानाने तेजसला राशीनला पोचल्या फोन केला होता. काहीतरी बोलायचं म्हणून नाना तेजसला म्हणाला की काय मला विसरला काय. त्यावर तेजसने त्याला नाही म्हणून उत्तर दिले. तेजसने नानाला राशीन येथील एका मैदानावर बोलवले. तेजस त्या ठिकाणी पोचण्याआधी नाना व त्याचा जोडीदार पृथ्वीराज साळुंखे हा देखील तेथे उभा होता. पृथ्वीराजला तेजसने नाना व अंजना यांच्याबाबत घडलेली सर्व घटना त्याला सांगितली. त्यावेळी नाना त्याच्या स्विफ्ट कारमध्ये बसून होता. पृथ्वीराजचे बोलणे झाल्यानंतर तो नाना शेजारी गाडीत जाऊन बसला. अंजनासोबतचे आपले प्रेमसंबंध तेजसला कळले असल्याची नानाला खात्री पटली होती. त्यामुळे आता तेजसबरोबर बोलायचे कसे असा विचार करून नानाने त्याच्यासोबत बोलणे टाळले. तो गाडीत घेऊन तसाच पुढे निघून गेला. राशीन येथील सागर हॉटेलमध्ये त्याने गाडी उभी केली आणि तेजसबरोबर न बोलता निघून जाण्याचे त्याने ठरवले. इकडे तेजसनेही दगा देणाऱ्या नानाला संपवण्याचे मनाशी ठरवले होते. नाना त्याच्या गाडीतून निघून गेल्यानंतर तेजसही त्याची गाडी घेऊन त्याच्या पाठोपाठ निघाला. सागर हॉटेलबाहेर गाडी थांबल्याचे बघताच तेजसने आपली गाडी नानाच्या गाडीला आडवी लावली.
नानाने काही न बोलता आपली गाडी बाजूला पुढे काढली आणि तो पुढे जाऊ लागला. तेजस त्याच्या पाठोपाठ होताच. राशीचे येथे जाऊन परत करमाळा करत नाना पुढे निघाला. तेजसने त्याचा पाठीमागे होताच. नानाची गाडी कर्जत तालुक्यात चिलवडी शिवारात आल्यानंतर तेजसने नानाच्या कारला मागून धडक दिली. नानाच्या कारला धडक मारली तरी नाना गाडी पुढे चालवतच राहिला. तेजसचा उद्देश त्याच्या लक्षात आल्याने त्याने कार थांबवली नाही. नाना पुढे करमाळा रस्त्याने भरवेगात गेला. नानाची गाडी पुढे आणि तेजसची गाडी मागे असा पाठशिवणीचा खेळ सुरू होता. करमाळा शिवारातील कोटीजवळ आल्यानंतर तुफान वेगाने येऊन तेजसने नानाच्या गाडीला धडक दिली. तरीही नाना थांबला नाही. तो गाडी तसाच पुढे घेऊन चालला. तिसरी धडक तेजसने राशीन ते करमाळा या रस्त्यावर दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की नानाची स्विफ्ट कार रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या झाडाझुडपात जाऊन कोसळली. त्यानंतर तेजस त्याची गाडी घेऊन पुढे गेला आणि परतून नानाची गाडी पडली होती तिथे आला. हातामध्ये एक लोखंडी पाईप घेऊन तो गाडीतून उतरला. तेव्हा लोक जमा होत होते. तेव्हा तो ओरडून म्हणाला, मी तेजस काळे असून मीच नानाला ठोकले आहे. जमलेल्या लोकांनी तेजसला जाब विचारला. त्याच्याशी हुज्जत घातली. त्यावेळी तेजस लोकांच्या तावडीतून निसटून पसार झाला होता. जमलेल्या लोकांनी नाना जाधव व पृथ्वीराज साळुंखे या दोघा जखमींना राशीन येथील महालक्ष्मी हॉस्पिटलमध्ये हलवले. तेजस त्याची स्विफ्ट कार घेऊन राशीन येथे आला. तेथे आल्यानंतर त्याने अंजनाच्या आईला फोन करून सांगितले की मी नाना जाधव यास ठोकले. तो माझ्यासोबत घाण वागला, बेशुद्ध पडला आहे, नाहीतर मी त्याला मारले असते, असे म्हणत त्याने फोन कट केला. तेजसने नानाच्या गाडीला 3 धडक दिल्याचे त्याच्या स्विफ्ट कारचा बंपर तुटला होता. दरम्यान राशीन येथील महालक्ष्मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या नाना जाधवचे निधन झाले. नाना मयत झाल्याचे कळल्यावर तेजस काळे सुरुवातीला श्रीगोंदा येथे आला. तेथे तो रात्रभर थांबला. सकाळी तो जेजुरी येथे आला आणि त्याने त्याचा मोबाईल स्विच ऑफ केला आणि तो बारामतीच्या दिशेने निघाला. बारामतीच्या रस्त्यावर त्याचे इकडे तिकडे टाइमपास केला. शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी त्याने पाटस येथील एका गॅरेजवर त्याने स्विफ्ट कारचा बंपर बदलला. तसेच चपलीला बोनेटही काम करून घेतले. काम झाल्याचे पैसे द्यायची वेळ आली तेव्हा त्याला समजले की आपल्याकडे निम्मेच पैसे आहेत. त्यावेळी आपली ओळख सांगून निम्मे पैसे देत उरलेले पैसे लगेच देतो असे सांगून तेजस तिथून परागंदा झाला. दरम्यान नाना आणि ज्या गावचा आहे त्या झरे गावचे सरपंच प्रशांत पाटील यांनी 29 ऑक्टोबर 2025 पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास नानाचा चुलता सुभाष शंकर जाधव याला फोन करून सांगितले की तुझा पुतण्या नाना हा अपघातामध्ये काटे गावच्या शिवारात राशीन ते करमाळा रस्त्यावर मयत झाला आहे. त्याला कर्जत येथे सरकारी दवाखान्यात घेऊन गेले आहेत. सरपंचांनी माहिती दिल्याने सुभाष जाधव हे भाऊ माणिक जाधव, भाचा रविकास रगडे असे सर्वजण सुरुवातीला राशीन येथे पोलीस दूर क्षेत्रावर गेले असता नानाचा मित्र पृथ्वीराज साळुंखे यांनी इत्थंभूत माहिती सांगितली. या घटनेत नाना गाडी चालवत होता तर त्याच्या शेजारी सीटवर पृथ्वीराज बसला होता. तोही जबर जखमी झाला होता. या घटनेच्या दिवशी 28 ऑक्टोबरला रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास पृथ्वीराज साळुंखे याला नानाचा फोन आला. तेव्हा नाना म्हणाला की तुला घ्यायला तुझ्या घराजवळ आलो आहे, आपण पान खायला जाऊ, असे म्हणत पृथ्वीराज हा नानाच्या स्विफ्ट गाडीत बसून गेला. त्यानंतर ते दोघेजण करमाळा चौकातील सोनूच्या पान टपरीवर पान खाण्यासाठी गेले. पान खाल्ल्यानंतर नानाने तेजस काळेला याला फोन केला आणि विचारले तू कुठे आहेस. तेव्हा त्याने सांगितले की मी हॉटेल सागरजवळ उभा आहे. तेव्हा नाना जाधव आणि पृथ्वीराज त्या हॉटेलजवळ गेले असता तेजस त्याच्या स्विफ्ट कारमध्ये घेऊन त्या ठिकाणी थांबला होता. त्यावेळी नाना जाधवला विशाल मस्कर याचा फोन आला की तो म्हणाला की मला तुला काहीतरी बोलायचे आहे, तू राशीन येथे करमाळा चौक येथे ये.
तो असे म्हणाला असता त्याची गाडी माघारी वळवून घेतली व परत निघाले. त्यावेळी तेजस हा नानाला म्हणाला, तू थोडा थांब, मला तुझ्याशी बोलायचे आहे. तेव्हा नाना त्याला सांगितले की तू थोडा थांब, मी 5 मिनिटातच माघारी आलो. नाना जाधव गाडी घेऊन निघाल्यानंतर तेजसने त्याला गाडीचा पाठलाग करून 3 वेळा गाडी ठोकली. तिसऱ्या धडकेत नाना गाडी पलटी होऊन एका खड्ड्यात पडली. नाना व पृथ्वीराज हे दोघेही गंभीर जखमी झाले. नानाला राशीने येथे दवाखान्यात दाखल केले, पण त्याला डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले व पृथ्वीराजवर उपचार सुरू करण्यात आले. या दरम्यान नानाचे चुलते आहेत जाधव, शंकर जाधव यांनी फिर्यादीनुसार आरोपी तेजस संजय काळे याच्या विरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्या पुढील तपास हा पोलीस पथकाने सुरुवात केली. 31 ऑक्टोबर 2025 रोजी पोलिसांनी आरोपी तेजस काळेला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 1 नोव्हेंबर 2025 पासून तेजस हा कर्जत जेलची हवा खात आहे. तर अशा प्रकारे आपण या घटनेच्या एका मुलीच्या नादाला लागून कशा प्रकारे अल्पवयीन तरुणाने त्याचा मित्राचा तर जीव घेतलाच, पण कशा प्रकारे स्वतःचे सुद्धा आयुष्य बर्बाद केले हे आपण या घटनेच्या माध्यमातून पाहिले. तर ह्या अशा प्रकारच्या घटना आपल्या चॅनलवर पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.